हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उपवासाचे साबुदाण्याचे आणि बटाट्याच्या चकल्या। त्यासाठी आपण पाव किलो साबुदाणा भिजत घेतलेला आहे एक 8 तास आणि पाव किलो बटाटे उकडून घेतलेले आहे। तर आता आपण एक कढईमध्ये एक पाव ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्यात आपण साबुदाणा टाकणार आहोत। गॅस आपण लावलेला आहे। पाणी गरम झाल्यावर आपण हा साबुदाणा त्यात टाकणार आहोत आणि थोडा शिजवून घेणार आहोत। पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला। आणि हे बटाटे आहे ते आपण किसून घेणार आहोत। पाणी कोमट झालंय, आपण आता हा साबुदाणा टाकून देऊ। थोडा मंद करून आपण तो साबुदाणा शिजू द्यायचा आहे। आता आपला साबुदाणा थोडासा झालेला आहे, त्यामध्ये आपण हे बटाटे किसलेले ते आपण टाकणार आहोत। पाव किलो साबुदाणा आणि पाव किलो बटाटे असं प्रमाण घेतलेलं आहे। आणि त्यात आपण उपवासाचे असल्यामुळे त्यात जास्त साहित्य नाही आहे। एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे, मोठा चमचा, आणि मीठ चवीनुसार। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ते दुधाच्या पिशवीमध्ये भरून त्याचे हे करूया, चकल्यासारखं करूया। आपण आता हे चकलीचं पीठ आहे ना, ते अशा कोनमध्ये मेहंदी भरतो तशा कोनमध्ये असं पिशवीत भरलेलं आहे। आणि अशा आपण रेडीमेड चकल्या कशा तुकड्या मिळतात तसे आपण करून घेणार आहोत। ते तळायला पण सोपे जातात आणि छान तळले जातात। या प्रकारे आपण अशा चकल्या करून घेणार आहे। हे बघा, या प्रकारे आपण अशा चकल्या करून घेणार आहोत। आपल्या साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या ह्या 3-4 दिवस वाळून अशा झालेल्या आहेत, सुकून कोरड्या। हे बघा, आता आपण तळून बघूया। तेल तापत ठेवलं आहे। हे बघा, छान चकली फुलली आहे। आपण त्या अशा चकली न करता आपण कोनमधून पाडून घेतलेल्या होत्या इझी होण्यासाठी। हे बघा, छान चकली फुललेली आहे, साबुदाणा फुललेला आहे। उपवासासाठी घरच्या घरी आपण छान पाव किलो साबुदाणा आणि पाव किलो बटाट्यात आपण एवढ्या चकल्या केलेल्या आहेत।
खूप छान फुललेल्या आहेत चकल्या. साठवणीसाठी आपण हे वर्षभर साठवणीसाठी आपण हे करून वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि उपवासाच्या वेळेस पटकन तळून फ्राय केले जातात. हे बघा किती सुंदर फुलले आहे चकल्या. कलर पण सुंदर आहे. आता आपण साबुदाण्याचा पापड तळून बघणार आहोत. साबुदाण्याचा पापड यापूर्वी आपण पापड टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तो पापड पण बघा छान फुलतो आहे. एवढा पापड होता तो फुलून छान मोठा होतोय. आणि करायला इडली पात्रामध्ये उन्हात न वाळवता आपण हे पापड सावलीत वाळून सुद्धा करू शकतो अगदी पटकन इडली पात्रात. हे बघा छान फुलतोय. खुसखुशीत आहे. तळतानाच तुकडे असे छान पडतायत. हे बघा आपले चकल्या पण छान तळून झाल्या आहे. हे बघा पटकन तुटतात. छान फुललेल्या आहेत. हे बघा आणि साबुदाण्याचा पापड पण बघा आवाज येतो आहे. चकली पण कुरकुरीत झालेली आहे छान. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन छान रेसिपीसह. थँक्यू.